नमस्कार, मी अनुजा लेले फूडकट्टामध्ये आपलं स्वागत आहे। मी आज सुगरणींसाठी पदार्थ चांगले होण्यासाठी उपयुक्त किचन टिप्स सांगत आहे। लोणी कढवताना त्यात चिमूटभर मीठ घालावे म्हणजे तूप रवाळ होते। लोणी कढवताना त्यात विड्याचे एक पान घाला, तुपाला चांगला स्वाद येतो। पुरण शिजल्यावर पातळ झालं तर पसरत ताटात पसरवून ते ताट फ्रीज मध्ये अर्धा तास ठेवा, पुरण घट्ट होईल। नारळाची शेंडी वरच्या दिशेने करून नारळ भिंतीला टेकवून ठेवले की जास्त दिवस टिकते। कढीपत्ता तेलात परतून साठवून ठेवला की जास्त काळ टिकतो। भजी, वडे किंवा कुठलाही तळणीचा पदार्थ तळताना कढईतल्या तेलात चिमूटभर मीठ घाला म्हणजे तळण्यासाठी तेल कमी लागते। भेंडीची भाजी करताना फोडणीतच 2 ते 3 अंसुले घाला म्हणजे भाजीला चिकटपणा येणार नाही। भेंडीची भाजी पूर्ण शिजल्यावर गॅस बंद करून गॅसवरून उतरवल्यावर मीठ घालून मिक्स करा म्हणजे भेंडीची भाजी चिकट होत नाही। रवा तेल न घालता कोरडाच भाजून घ्यावा म्हणजे कीड लागत नाही आणि खूप दिवस टिकतो। कांदे पोहे करण्यासाठी पोहे चाळणीत घेऊन भिजवा म्हणजे जास्तीचे पाणी निघून जाते। करंज्या करण्यासाठी मैद्याऐवजी बारीक रवा वापरला तर छान टेस्टी होतात। सुरीची धार कमी झाल्यास चहाचा चिनीमातीचा कप उलटा ठेवून सुरी ओली करून त्यावर 5 मिनिटे घासा, सुरीला धार येते। माझ्या फूडकट्टा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या इतरही टिप्स व रेसिपीजचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। कांदे व बटाटे वेगवेगळ्या बास्केटमध्ये ठेवा, खराब होत नाहीत। दुधाचे गोड पदार्थ शिजवताना त्यात वेलची पूड, जायफळ घातले तर दूध फाटते, म्हणून ते पदार्थ थंड झाल्यावर त्यात वेलची पूड व जायफळ घाला। शिजवलेली तूर डाळीची आमटी किंवा वरण शिल्लक राहिले तर थालीपीठाच्या पिठात किंवा पराठ्यासाठी पीठ भिजवताना त्यात घाला। थालीपीठ पराठे खुसखुशीत होतात। मैत्रिणींनो, तुमच्या मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांना टिप्स शेअर करा। माझे अजून जे रेसिपीजचे व स्नॅक्सचे व्हिडिओ पहा, रेसिपी करून पहा, इतरांना शेअर करा। त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।